Silently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. हळुवारपणे आणि सौम्यपणे एक्झॉस्टेड म्हणजे टायर्ड, थकलेल्या अशा संगीतकाराने त्याच्या हातातला तानपुरा कार्पेटवरती म्हणजे गालिच्यावरती ठेवला. द एक्सक्विजिट स्ट्रेन ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. आणि एक्सक्विजिट म्हणजे व्हेरी फाईन अँड प्लीजिंग म्हणजे उत्कृष्ट असा जो संगीताचा राग होता तो अजूनही दरबारामध्ये घुमत होता. एम्पेरर अकबर लुक्ड अप, हिज आयज लीट विथ ॲडमायरेशन. आणि सम्राट अकबराने म्हणजे एम्पेरर अकबराने वरती पाहिलं आणि त्याचे डोळे अत्यंत कौतुकाने भरून आलेले होते. वंडरफुल, ही सेड, सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. आणि अकबर म्हणतात, अतिशय उत्तम, अप्रतिम, मी तुला रोज ऐकतो पण मला कधीच असं वाटत नाही की आता हे ऐकणं पुरेसं झालेलं आहे म्हणून. तानसेन बोड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेन अत्यंत आदरपूर्वक त्याची मान कृतज्ञतेने खाली झुकवतो. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबर म्हणतो, मला असं वाटते की तानसेन, तुला या जगातला सर्वात अप्रतिम आवाज मिळालेला आहे. बट आय डोंट, शहेनशाह, सेड तानसेन विथ अ स्माईल. पण तानसेन हसत हसत म्हणतो की तसं नाही आहे, माझ्याकडे जगातला सर्वात सुंदर आवाज नाही आहे. देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. असं कोणीतरी आहे की जे माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने गाऊ शकतं. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. अकबराला विश्वास बसला नाही म्हणून अकबराने विचारलं, खरंच, रिअली? देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, कॅन यू अरेंज इट? मग तर त्या व्यक्तीने माझ्या कोर्टमध्ये म्हणजे माझ्या दरबारामध्ये नक्कीच गाणं गायलं पाहिजे. तू त्यांना अरेंज करू शकतोस का? तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम, सायर. तानसेन फक्त मान हलवतो आणि म्हणतो, मला याची भीती वाटते, सायर म्हणजे महाराज, की ते इथे येणार नाहीत. व्हॉट? नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन हिम. का नाहीत येणार? जर हिंदुस्थानचा सम्राट त्यांना बोलवतोय हे समजल्यानंतर सुद्धा ते येणार नाहीत. नो, नॉट इवन दॅन. नाही, तरीसुद्धा नाही. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्पेरर. ह्या उत्तराने कदाचित दुसरा कोणता राजा असता किंवा सम्राट असता तर त्याला राग आला असता. बट अकबर वॉज डिफरंट. पण अकबर वेगळा होता. व्हेरी वेल, उस्तादजी, सेड अकबर, स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केर्ड आईज. अकबर तानसेनकडे पाहतो आणि अत्यंत हसत हसत म्हणतो की ठीक आहे, उस्तादजी, म्हणतो तानसेनला अकबर. इफ ही डझंट कम आय शाल गो टू हिम मायसेल्फ. जर ते इकडे येऊ शकत नसतील तर आपण त्यांच्याकडे जाऊयात. विल यू टेक मी टू हिम? तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन जाल? येस सायर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पेरर ऑफ हिंदुस्तान. तानसेन हो म्हणतो आणि पुढे म्हणतो की पण तुम्ही हिंदुस्तानचे एम्पेरर, सम्राट म्हणून तिथे येऊ शकत नाही. आय शाल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मग अकबर म्हणतो की मी एक संगीतप्रेमी म्हणून तिथे येईल. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेनच्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती होती संत हरिदास. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्ट्रियर लाईफ ऑफ हर्मिट. ते तानसेनचे संगीताचे गुरु होते म्हणजे संगीताचे शिक्षक होते आणि ते अगदी ऑस्ट्रियर म्हणजे साधं आयुष्य जगायचे आणि हर्मिट म्हणजे एकांतवासात राहायचे. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily course. जेव्हा तानसेन आणि एम्पेरर त्यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा संत हरिदास हे त्यांच्या रोजच्या छोट्या छोट्या कामांमध्ये व्यस्त झालेले होते. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age for singing. तानसेन आणि अकबर जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा त्यांनी संत हरिदास यांना गाण्यासाठी विचारलं. पण संत हरिदास म्हणाले, आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग. मी आता गाण्याचं वय ओलांडून गेलेलो आहे म्हणजे मी आता गाऊ शकत नाही. इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. एवढंच काय तर त्यांचा अत्यंत प्रिय शिष्य तानसेन, प्युपिल म्हणजे शिष्य, तानसेन सुद्धा त्यांना स्वतःच्या मताशी सहमत करू शकत नव्हता. परसूड म्हणजे सहमत करणे. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनला हे माहीत होतं की त्यांना कसं स्वतःचं खरं करून घेता येईल. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु.
मग तो स्वतःच्या गुरुच्या अगोदर गाणं म्हणायला सुरुवात करतो. And he made a deliberate mistakes that not the right note. Tansen cried his teacher amazed. What happened to you? आणि तानसेनचे जे टीचर असतात ते तानसेनला सांगतात की ही करेक्ट नोट नाहीये. त्यानंतर ते तानसेनवरती क्राईड म्हणजे थोडेसे रागाने म्हणतात आणि आश्चर्यचकित सुद्धा होतात. अमेज्ड होतात म्हणजे आश्चर्यचकित होतात. व्हॉट हॅज हॅपन टू यू? आणि त्याला विचारतात, तानसेनला विचारतात की काय झालेलं आहे तुला? तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड्स द सेम मिस्टेक अगेन. पण तानसेनला त्याचा गुरु म्हणजे त्याचे टीचर जे काही म्हणतायत ते समजूनच घ्यायचे नव्हतं आणि तो पुन्हा पुन्हा तीच चूक करायला लागला. Exasperated, Sant Haridas took the Tanpura from Tansen's hand and sang the right note. एक्सास्पिरेटेड म्हणजे इरिटेटेड किंवा अँग्री, चिडलेले किंवा वैतागलेले संत हरिदास रागारागात तानसेनच्या हातातून तो तानपुरा घेतात आणि स्वतःच करेक्ट नोट म्हणतात. नोट म्हणजे संगीतामध्ये सूरपट्टी असतात, त्या सूरपट्टीला नोट म्हणतात. तर ती तानसेनचे शिक्षक आता बरोबर म्हणतात. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर ती पुढची आणि पुढची नोट गाऊच लागतात. संत हरिदास. अशा प्रकारे द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लीमर ऑफ डॉन ऑर द फ्रेग्रन्स ऑफ जॅस्मिन. आणि अशा प्रकारे पूर्ण जंगलामध्ये, पूर्ण फॉरेस्टमध्ये हे संगीत पसरायला लागतं, जसं की पहाटेची प्रकाश असेल, सूर्यकिरण असेल किंवा फ्रेग्रन्स ऑफ जॅस्मिन म्हणजे जाईचा सुगंध असेल. Both Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. दोघंही तानसेन आणि अकबर हे दोघंही अगदी हिप्नोटाईज झाल्यासारखे. हिप्नोटाईज म्हणजे कॅप्चर फुल अटेन्शन म्हणजे पूर्ण लक्ष वेधून अगदी त्यांच्याकडेच लक्ष देऊन गाणं ऐकत असतात. आणि मग अचानकच एम्पेररला हे रिअलाईज होतं, हे समजून जातं की तानसेन जे सांगत होता ते सत्य होतं. ही हॅड नॉट नो दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. अकबराला याच्या आधी माहीत नव्हतं की म्युझिक हे असं असू शकतं, एवढं सुंदर असू शकतं. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. त्यांनी याच्या अगोदर कधीच असं गाणं ऐकलेलं नव्हतं. ॲज दे वॉक बॅक द एम्पेरर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी? जसे ते दोघं माघारी चाललेले असतात तानसेन आणि अकबर, अचानक अकबर त्यांच्यामधला शांततेचा भंग करतो. म्हणजे ते दोघं शांत चाललेले असतात तर अचानकच अकबर तानसेन यांना एक प्रश्न विचारतो, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी? उस्तादजी तुम्ही यांच्यासारखे का गाऊ शकत नाही? म्हणजे संत हरिदास यांच्यासारखे तुम्ही का गाऊ शकत नाही? तानसेन स्माइल्ड. तानसेन हसतात. शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ एम्पेरर ऑफ हिंदुस्तान. आणि उत्तर देतात, म्हणतात, शहनशाह मी तुमच्या कमांडवरती गाणं गातो. म्हणजेच तुमच्या आज्ञेवरून, हिंदुस्तानच्या सम्राटाच्या आज्ञेवरून मी गाणं म्हणतो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हु इज मास्टर ऑफ इवन किंग्स, गॉड. पण गुरुजी, संत हरिदास म्हणजे तानसेन यांचे गुरुजी हे गाणं म्हणतात ते या सर्वांपेक्षा मोठ्या मास्टरसाठी गाणं म्हणतात. म्हणजे जो की किंगपेक्षा, गॉडपेक्षाही मोठा आहे. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, फ्री अँड अनआस्क्ड फॉर. त्यांचं गाणं जे आहे ते त्यांच्या आत्म्यामधून निघतं, त्यांच्या हृदयातून निघतं. जसं की ते एखादं मुक्त असावं आणि कोणाच्याही विनंतीवरती म्हटलं न गेलेलं, असं त्यांच्या मनातून निघालेलं, आत्म्यातून निघालेलं ते गाणं असतं. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. त्यामुळे मी माझं गाणं यांच्यासारखं सुंदर असावं आणि दैवी म्हणजेच ईश्वरी असल्यासारखं अपेक्षित करू शकत नाही. थँक्यू.